नमस्कार, मी देवी तलांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. छावणी भागातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, 7 जणांचा गुदमरून मृत्यू. महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. शहराच्या छावणी भागातील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत 7 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. बुधवारी पहाटे शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील 7 सदस्यांचा होरपळून मृत्यू झालाय. छावणी परिसरातील छावणी दाना बाजार गल्लीमध्ये महावीर जैन मंदिराच्या बाजूला हे कपड्याचं दुकान होतं. त्या दुकानात पहाटे अचानक आग लागली. या आगीमुळे 7 जणांचा मृत्यू झालाय. मृतकांमध्ये 2 मुले, 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली हे अजून समजलेलं नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य करण्यात आलं होतं. यात आसिम वसीम शेख 3 वर्ष मुलगा, परी वसीम शेख 2 वर्षाची मुलगी, वसीम शेख 30 वर्ष, तन्वीर वसीम महिला 23 वर्ष, हमीदा बेगम 50 वर्ष, शेख सोहेल 35 वर्ष, रेश्मा शेख 22 वर्ष अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. आज छावणी परिसरामध्ये अस्लम टेलर नावाचं या ठिकाणी दुकान आहे. साधारणतः सकाळी 4:15 वाजता पहिला कॉल पोलिसांना आला. म्हणजे याचा अर्थ 4 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानातील फर्निचर, काउंटर आणि जे सोफे वगैरे होते त्यांना आग लागलेली आहे. या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर हे भर मार्केट वस्तीमधलं हे दुकान आणि घरं आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला या ठिकाणी 2 फॅमिली राहत होत्या. खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे. हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील 7 कॅज्युअलिटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 पुरुष आहेत, 3 स्त्री आहेत आणि 2 मुलं आहेत. वरती लोक जे आहेत ती होरपळून दगावली की धुरामुळे? प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे. तरी सुद्धा मेडिकल एक्सपर्ट ओपिनियन आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय झालं ते कळेल. बीच वाली फ्लोर पे थे, वो बच नहीं पाए. They suffocated to their death. बाकी मेरे दोस्त सब घुस गए थे इधर से, दूसरे बिल्डिंग से घुसकर ऊपर गए, बाकी सबको गाइड कर. I called everyone, fire brigade, police and ambulance. Nobody came on time, sir. सब लेट है. आप लोग यही थे जब घटना हुई? जी. और किस वजह से आग लगी थी? इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज पे लगा हुआ था. It got short circuited. Maybe अगर if the authorities were on time, कुछ बच सकते थे सर. मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना कुठेही बाहेर येता पडता आलं नाही म्हणून गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे. दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी, कशामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले. दुकान हे टेलरिंगचं होतं. त्याच्यासमोर एक चार्जिंगला बॅटरी गाडी लावली होती, इलेक्ट्रॉनिक गाडी का? इलेक्ट्रॉनिक. ती गाडी चार्जिंगला लावलेली होती. त्याच्यानंतर आग लागली असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. पण आम्हाला ॲक्च्युअल 3:41ला माहिती मिळाली. ताबडतोब आम्ही आल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असताना नंतर आम्हाला पब्लिकने सांगितलं की वरती माणसं अडकलेली. आम्ही प्रयत्न भरपूर केला पण मधून जायला जागा नव्हती. लॅडर लावून वरच्या साईडने खाली उतरलो आणि नंतर पुन्हा 7 बॉडी काढल्या. 7 बॉडी काढल्या? हो. त्याच्यामध्ये 7. 2 लहान मुलं आहेत, 3 लेडीज आहेत आणि 2 जेंट्स आहेत. कोणाला वाचवण्याचं ते हे गुदमरूनच रात्री झाल्यामुळे ते झाले ना. साधारणतः किती वेळ चालली, किती तास आग लागली अंदाजे? 1 तासाच्या मध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडली. छावणीत
लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अतिशय दुर्दैवी घटना रात्री कॅन्टोन्मेंट छावणी परिसरामध्ये आली. खाली कपड्याचं दुकान होतं, वरती लोक राहत होते, पण आग लागल्यावर त्या वरच्या परिवारातील मंडळींना खाली येण्यास ही संधी मिळायला पाहिजे होती, ती खाली आग असल्यामुळे मिळाली नाही आणि त्याच्या धुरामुळे एकाच परिवारातील सगळी मंडळींचं गुदमरल्यामुळे किंवा त्या आगीच्या झळीमुळे निधन झालेलं आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आश्वासन देतो की ह्या ज्यांचं 7 लोकांचं ज्यांचं निधन झालं आहे, सरकारच्या वतीने ताबडतोब त्यांना मदत त्या परिवाराला मिळण्याकरता आत्ताच कलेक्टरशी बोलून त्यांना लवकरात लवकर त्या परिवाराला त्या दुर्दैवी दुर्घटना झाली त्याबद्दल त्यांना मदत मिळवून देण्याचं काम. शहरात लागलेल्या आगीच्या घटनेतील मृताच्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने प्रत्येकी 5 लाख सरकारकडून देणार असल्याची घोषणा शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. आज माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आज सकाळी 2:45 वाजता एका टेलरच्या दुकानाला आग लागून जवळपास 7 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये 2 वर्षाची एक मुलगी, 3 वर्षाची एक मुलगी, 2 मुलं, एक प्रेग्नंट बाई आणि तिचा पती, असे एकंदरीत 7 जणांचा बळी या आगीने आज घेतलेला आहे. या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो व त्यांनी तातडीनं असे या झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे. रमजानच्या काळामध्ये त्या मुस्लिम कुटुंबावर झालेला हा आघात खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे, परंतु शिंदे साहेबांनी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित उभं राहू, सर्व परीने त्यांना मदत करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. महायुतीच्या जागा वाटपाबाबत झालेल्या बैठकांमध्ये लवकरच औरंगाबादचा उमेदवार घोषित करण्याचं ठरलं असल्याचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. म्हणून ही जी काही महायुती झालेली आहे, या महायुतीमध्ये एकच ध्यास हा सर्वांचा असला पाहिजे की येणारी प्रत्येक सीट ही निवडून आली पाहिजे. एकमेकावर कुरघोडी न करता या जागा सर्व निवडून येऊन मोदी साहेब कसे पंतप्रधान बनतील, कारण की सर्वांचं लक्ष या महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्रामधून सर्वात जास्त जागा निवडून येतील असा सगळ्यांचा काय असा आहे आणि त्यासाठी मला वाटतं सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे. तुमचे उमेदवार ठरतच नाही, काही देणार आहात की नाही उमेदवार? दुसऱ्या टप्प्याच्या जे काही फॉर्म भरायची उद्या शेवटची तारीख आहे. मला वाटतं काही ठिकाणचे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि काही जे मोजके आहेत, 1-2-3 ज्या जागा आहेत त्या नावाची घोषणा आज केली जाईल. तिसऱ्या 4थ्या टप्प्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा कालावधी जास्त असल्यामुळे त्यांची घोषणा मला वाटतं परवाच्या दिवशी, मॅक्झिमम परवाच्या दिवशी त्यांच्याही नावाची घोषणा केली जाईल. परंतु आज काही नावांची घोषणा जरूर केल्या जाणार आहे. पण इतकं शेवटपर्यंत का तुम्हाला ओढावं लागतं? बाकी पक्षांनी मोकळं झालंय करून, तुमचं सहकारी भाजपकडे आधीच घोषित केले आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यातल्या त्यात एखाद्या कार्यकर्त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करताना दुसरा कार्यकर्ता कुठेही नाराज होऊ नये हा दृष्टिकोन ठेवल्यामुळं आमच्याकडे वेळ लागतो. आम्ही जास्त आदेश पद्धतीने परंतु लोकशाही पद्धतीने सर्वांना सामावून घेऊन त्यांचं मत जाणून घेतल्यानंतरच घोषणा करतो, त्यामुळे हा विलंब लागत आहे. अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. सिल्लोड येथील नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. तसेच तपासणी अंती रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. सिल्लोड येथे महाराणा प्रताप चौक भोकरदन नाका येथील नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले आहेत. बालरोग, हृदयरोग, त्वचारोग, स्त्रीरोग व प्रसूती, क्षकिरण, अस्थिरोग, मानसोपचार, नाक, कान, घसा, सर्जरी, नेत्ररोग, दंत आदी विभाग येथे उपलब्ध करण्यात आले असून रुग्णांना मोफत औषधोपचार तपासणी सुविधा या शिबिरात देण्यात येत आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, श्रीराम महाजन, श्रीरंग साळवे, दामोअण्णा गव्हाणे, रमेश लाठी, नानासाहेब रहाटे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर मच्छिंद्र पाखरे, डॉक्टर झलवार, दुर्गाबाई पवार, पांडुरंग दुधे, मनोज झंवर, नगरसेवक शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर आदींसह विविध भागातून आलेल्या रुग्णांची उपस्थिती होती. शहर विकास आराखड्यात इंदिरानगर बायजीपुरातील काही रस्ते रुंदीकरण करण्यात येणार असून त्या विरोधात स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक जफर बिल्डर यांच्या नेतृत्वात आक्षेप घेण्यात आल्याची माहिती त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. ये इंदिरानगर बायजीपुरे के अंदर से डीपी प्लान जा रहा है, जहां पर 30-40 फीट के और 50 फीट के रोड बनाए जा रहे हैं. हमारी मांग ये है कि इंदिरानगर बायजीपुरे का जो मेन रोड है इसको ही बड़ा कर दिया जाए. अभी 30 फीट का रोड है, इसको 50 फीट का रोड कर दो. और हमको रोड कर निकालने की कोई ज़रूरत नहीं है. चारों तरफ से रोड है. एक एमजीएम का डीपी रोड है, एक अपेक्स हॉस्पिटल वाला डीपी रोड है, एक सेंट्रल नाके वाला डीपी रोड है और दूसरा कैलाश नगर वाला डीपी रोड है.
ये एक छोटी सी बस्ती को चारों तरफ से डीपी रोड होने के बावजूद भी ये अंदर से डीपी रोड निकालने का मकसद क्या है, ये हमको नहीं समझ में आ रहा है। अगर ये महानगर पालिका हमारे ऑब्जेक्शन फॉर्म को नज़रअंदाज करती है तो हम ऊंची अदालतों का दरवाज़ा खटखटाएंगे और हमें इस मुल्क के आइन के ऊपर और इस मुल्क की अदालतों के ऊपर पूरा यकीन है कि इस मुल्क की अदालतें हमारे साथ में इंसाफ करेंगी, हमारे घर को बचाएंगी। और मैं तमाम शहरियान औरंगाबाद को ये बताना चाहता हूँ कि पूरे शहर के अंदर जहाँ कहीं भी डीपी प्लान के नाम के ऊपर जो लोगों के ऊपर जुल्म सितम ढाए जा रहे होंगे, हमसे आगे राब्ता कायम कीजिए। हम किसी से 1 रुपया भी नहीं लेने वाले हैं। अगर ऊंची अदालतों के अंदर जाना पड़ा, अच्छे से अच्छा वकील खड़ा करने के लिए हम खुद खर्च करेंगे इंशाल्लाह ताला। क्यों पूरी गरीब बस्ती है, वहाँ पर हाथ मजदूरी से काम करने वाले लोग हैं, वहाँ पर कोई नौकरी वाले नहीं है, कुछ नहीं। रोज सुबह मेहनत को जाते शाम को आते, और ऐसे लोगों की बस्ती को खराब करना चाहते हैं यहाँ के म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के जो है तो कमिश्नर साहब। ऐसा मत करो, क्योंकि गरीबों की बस्ती है, गरीबों की, क्योंकि उनको रातों की नींद नहीं, रोजा खोल के एक लोकमा मुंह में पेट में नहीं ला रहे, क्योंकि उनके घर उठ जड़ जा रहे, उनको कितनी परेशानी है, इनको देख नहीं सक रहे। आप लोग कभी आके देखो, मीडिया वाले, मालूम होता उनकी हालत कैसी है इस वक्त। क्यों मेहरबानी करके ये डीप रोड यहाँ से जाना नहीं चाहिए, क्योंकि बाजुक में है। 2 रोड गए हुए, एक तो अपने हॉस्पिटल के सामने से उधर से गया हुआ है, 4 रोड लगे हुए उसको, इसके निकालने की कोई जरूरत ही नहीं है। इसकी रोड की बिलकुल जरूरत नहीं है हमको। पहिलाच आमच्याकडं अपेक्षाचा रोड तयार आहे, त्याच्यानंतर पुढं MGMचा रोड तयार आहे, त्याच्यानंतर सेंट्रल नाक्याचा रोड आहे, चौकडून आम्हाला मोठा रोड आहे, कैलासनगरचा रोड आहे। मग या आतल्या रोडला आम्हाला आवश्यकता नाही आहे, तरी मेहरबान प्रशासक साहेबांनी आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि गोरगरिबांचे घरं वाचवावं अशी मी सर्वांना विनंती करतो। विलास बगडाने महानगरपालिकेचे आरोग्य पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावून शासकीय नित्य नियमानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने सातारा देवळाईचे मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्याकडून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विलास बगडाने यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम येथे करण्यात आले होते। यावेळी दत्ता धनवे, KB मोरे, पर्यवेक्षक शेख अनवर यांच्या हस्ते केक कापून सत्कार करण्यात आला। नंतर बालिकाश्रमच्या मुलामुलींसोबत स्नेहभोजनचा कार्यक्रम पार पडला। बगडाने यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल भगवान बाबा पुरस्कार संचालिका कविता वाघ, नितीन घुगे, सारिका घुगे, शेख अनवर यांच्या हस्ते निरोप देण्यात आला। यावेळी मेडिकल ऑफिसर दत्ता धनवे, मुख्य सुपरवायझर कल्याण मोरे, आरोग्य पर्यवेक्षक दिलीप राठोड, मलेरिया पर्यवेक्षक चुन्नीलाल उदणे, पर्यवेक्षक नंदकुमार झाडगे, टंकलेखन लिपिक श्रीपद सुभेदार, गोरख तुपे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी शेख अनवर शेख दादाभाई यांच्या विद्यमाने झोन क्रमांक 5 ते 10 पर्यंत आयुष्यमान PMJAY गोल्डन कार्डचे काम करणारे उत्कृष्ट फवारणी कर्मचारी गजानन मुंडे, दिनेश गायकवाड, गणेश चव्हाण, रामनिवास टाक, रणजित नरसय्या, शेख तय्यब, मनोज जगधने, शेख अशफाक, निकेश बोर्ड, भारत वाघ, सुनीता गांगवे, आशा वर्कर, मथुरा रेसवाल, आशा वर्कर, प्रतीक नरवडे, झोन 9चे कर्मचारी विजय चुन्नीलाल उदने, अक्षय गोपीचंद ढाकरे, निलेश सूर्यभान भांगे, राहुल अशोक वाकेकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छावणी भागातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, 7 जणांचा गुदमरून मृत्यू। महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा तुमच्या हक्काचं बातमीपत्र ADN।